वर्ग पाहताय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण की खूप रात्र झालंय, मात्र या रात्रीच्या वेळात सुद्धा ही स्पर्धा अतिशय उत्साहाने पाहिली जाते. ही स्पर्धा वेगळी आहे कारण की मंच वेगळा आहे. आपण पाहतोय पालघरचा विभाग आहे. जर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ला सुरुवात झाली, बोईसरमध्ये जास्त पसंती केली गेली आणि तदनंतर पाहिलं तर बोईसरमध्ये सर्वाधिक टुर्नामेंट आपण आयोजन करण्याचं काम तिथे मात्र होत असते. विचार केला तर पालघरच्या विभागामध्ये जर पाहिलं तर दनसार असो, तदनंतर वेऊर गावामध्ये आपण आताच जी टुर्नामेंट पाहिली ही देखील त्याचं देखील आयोजन झालं होतं. त्यानंतर एका बाजूला YBCCचं देखील आयोजन आपण पाहिले. असे पालघरचे 2-3 ठिकाण आहे त्यामध्ये हे आयोजन होत असते. अन्यथा बोईसर विभाग म्हणा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आयोजन. गतवर्षी आपण पाहिलं DNCCचं देखील आयोजन खूप चांगलं होतं. आणि आता मात्र आपण पाहतोय आजच्या रजनीतील जर पाहिलं तर शेवटची मॅच, इथे जो सामना विन होतोय तो सरळ अंतिम 8 मध्ये पोहोचेल. एकंदरीत 3 संघ अंतिम 8 मध्ये पोहोचले आहेत. एका बाजूला पाहिलं तर आगवण संघ, दुसऱ्या बाजूला संघ यस गेम इज ऑन बोईसर डेंजरस, आणि तिसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच पहिला चेंडू जबरदस्त रीतीने खेळला. आता मात्र हा बोलतोय, हा जबरदस्त फटका, चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. पहिला चेंडू डॉट फेकला होता, तदनंतर आता मात्र थांबायचं नाहीये गोलूच्या मनात, आणि तदनंतर पाहिलं तर एक चौकार लगावलाय. त्याच्या अगोदर कोणती जिंकली ती? डेंजरस 1-45 नाही, मेन शो 45 हरली ती जिंकली ना, बडव नाही ती पॅराडाइज बरोबर हरली. ओहो, चेंडू अतिशय गतिवान, गोलूला देखील हा चेंडू समजला नाही, परंतु वाईट चेंडूचा इशारा येतोय. थोडस टप्पा अचूक टाकावा लागेल, अचूक फेकावा लागेल राहुल याला. पुन्हा एकदा तेच नजारा आपण पाहतोय, अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त धाव या ठिकाणी येत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते 6 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा. फटका तर चांगला आहे, इथे क्षेत्ररक्षण अडवलाय चेंडूला. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. ओहो, हा देखील चेंडू गतिवान होता, समजला नाही. क्षेत्ररक्षक अमन याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील पहिला षटक आपण पाहतोय. आता देखील हा चेंडू गतिवान होता, परंतु क्रीजचा वापर केला गेला. गोलूच्या माध्यमातून सिंगल रन्स घेतली गेली. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ग्रामीण पॅनल आहे ना त्यांचं, ग्रामीण पॅनल ती लाईव्ह असेल का? नाही ना, नाही नाही, पण शेवट ग्रामीण पॅनल पण लाईव्ह होते. पाहतोय एकदा अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवर आलाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र करारी प्रहार, परंतु अथर्व शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला.
चेंडूवर पाहिलं तर कुठली रन्स आली नाहीये. अनिकेत राऊत पुन्हा एकदा हा फटका फसलाय. इथे मात्र मजबूर केलं मोठा फटका मारण्यासाठी. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. राकेश गुप्ता बाद होतोय गोलू या नावाने. आता मात्र बाद. सुमित येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलू बाद झाल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी आहे पायावर. चेंडू ब्रश होतोय. सिंगल रन्स इथे देखील कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर डबल फिगर मध्ये म्हणजेच 10 धावा आतापर्यंत जमा होत आहेत. चेंडूवर पुन्हा एकदा आघात करण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिजन मध्ये मात्र चेंडू अतिशय वेगाने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी केले अनिकेत राऊत यांनी. एक मुख्य गोलंदाज म्हणून आपण त्यांना देखील पाहू शकतोय कारण त्यांचा संघ हा मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. संगम अल्ल्याली सातत्याने जर पाहिलं तर बरीच वर्षे या संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. फटका तर कडक होता परंतु चेंडूवर लगेच राहुल त्या ठिकाणी आला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 11 धावा. षटकाचा जर विचार केला तर हा षटक खूप महत्वाचा राहिला. 3 चेंडू निर्धाव फेकले. 2 चेंडूवर सिंगल रन्स आणि तदनंतर पाहिलं तर 1 विकेट देखील आला होता. अनिकेत याची चांगली कामगिरी राहिली. हा फटका चांगला आहे. इथे मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. एफर्ट लगावली होती मात्र चेंडू निघून गेला. सरळ सीमारेषे पार चौकार 4. पुन्हा एकदा आपण पाहतोय आघात केलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय मिस्टर अमन. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अंगाला ब्रश होतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक लेग बाईच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाते. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. डायरेक्ट स्टंपला हिट केलाय आणि एकेरी धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18 धावा. वेगाने रन्स जमवण्याचा प्रयत्न करतायत कारण की 2 षटकामध्ये रन्स अजिबात आल्या नव्हत्या. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. इथून मात्र पाहिलं तर थोड्याशा धावा येताना आता मात्र पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. तितकाच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. थोडासा फास्ट होता. निमेशला तो समजला नाही आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू निघून जात आहे. सीमारेषे पार 4 धावांसाठी चौकार. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. इथून जर डीएनसीसी संघ 30 ते 35 धावा जमवत आहेत तर एक चांगला निर्णायक टफाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे परंतु इथे अथर्व चेंडू समोर आला. चेंडूवर नक्कीच रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. शिफ्ट केलाय चेंडूला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकारच्या माध्यमातून खूप चांगली इथे क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये 23 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज मोईन खान. खुर्ची
निमिष येत आहेत गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाज सज्ज आहे सुमित. फटका तर चांगला होता परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण अथर्व याचं चेंडूला थांबवलं. नक्कीच मी म्हणेन थोडस लेट चेंडू इथे फेकण्याचा प्रयत्न, लुवार चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पुरेपूर चेंडूची वाट पाहिली आणि नंतर चेंडू मारला गेला होता. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र फक्त आणि फक्त 1 रन्स कंप्लीट केला जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 24 धावा आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. निमिष पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. हा टप्पा चांगला आहे. इथे मात्र पाहिलं तर ओमकार जातोय चेंडूवर, चांगले क्षेत्ररक्षण करतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. फटका इथे मात्र चांगला आहे. थोडासा गतिमान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता निमिषने आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या 1 ने वाढेल, 4 ने वाढेल. 29 धावा. 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा करारी प्रहार. चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. चौकार 4. 2 चेंडू मध्ये 8 धावा जमवल्या आहेत. 9 चेंडू आणि 17 धावांवर योगदान देत आहे तो म्हणजे सुमित. खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी. इथून जर पाहिले तर 2 चेंडू अजूनही फेकणं शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. पुन्हा एकदा रुचांग चेंडूवर आलाय. चेंडूवर मात्र चेंडूला पकडतोय. रन्स मिळेल, 1 सिंगल रन्स मिळेल. शेवटचा चेंडू इथे मात्र पाहिलं तर इनिंगची होईल समाप्ती. 35 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्डवर आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. तर या 36 धावा कशा जमवल्या जाईल? एका बाजूला DNCC संघ आहे, दुसऱ्या बाजूला संगम अल्ल्याली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इन्फॉर्म जर पाहिलं तर ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत राऊत खूप चांगल्या पद्धतीने लयमध्ये मागची मॅच अवघ्या जर पाहिलं तर 3 षटकामध्ये जिंकवली होती आणि चांगले खेळले होते. आता देखील आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर पाहिलं तर लक्ष्य 36 आहे. 24 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष पाहतोय आपण कशा पद्धतीने खेळेल संघ मल्याळी संघ. जर आजच्या रात्री पाहिला तर शेवटची इनिंग असणार आहे. 2 बॅटर, एका बाजूला आर्या, दुसऱ्या बाजूला अनिकेत. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग सजवून घ्या DNCC संघ, कारण की खूप उशीर झालाय. आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं तर 3 वाजलेले आहेत. 4 षटक अजूनही फेकायचे आहेत आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. सचिन बाबू येतोय गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला अथर्व तर दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत. पहिला चेंडू पडेल. इथे मात्र हलक्या हाताने कट केलंय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स या चेंडूवर येतंय. 1 रन्स आलाय. धावफलक जर पाहिलं तर इथे मात्र सुरुवात चांगली केली.
अनिकेत राऊत मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 4 चौकार त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्याने देखील केली होती. बाबू पुन्हा एकदा हा चेंडू. हो, फटका इथे मात्र थोडासा फसलाय. यस नो च कॉल पाहायला मिळालं, मात्र कुठलीही इशारा आला नाही अथर्वकडून. आणि पुन्हा एकदा सेफ क्रीज मध्ये अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पाहायला मिळेल पुढचा. चेंडू पाहायला जाईल. वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. फटका चांगला आहे, परंतु तितकंच चांगले क्षेत्ररक्षण. रन्स मिळेल एक. धावसंख्या एक ने जर पाहिलं तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 3 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. बाबू पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. हा नो चेंडू आहे. नो चेंडूवर 1+1 2 धावा येतील. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. 5 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. इथून येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील बाबू याचे. फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु नाही. थांबवलं जातोय मैदानाच्या आतमध्ये चेंडूला. रन्स मिळणार नाहीये. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत नक्कीच पाहिल्या जात आहेत. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स इथे मात्र कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 6 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर इथे प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालेत आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जात आहेत 6 धावा. अजूनही इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 30 धावा. चांगली इथे मात्र फलंदाजी करावी लागेल संघ जर जिंकायचा असेल, कारण की या सामन्यामध्ये जो संघ जिंकतोय तो देखील संघ अंतिम 8 मध्ये नक्कीच जाईल, पोचला जाईल. बघतोय आपण. फटका तर कडक आहे. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी जर पाहिले तर इथे मात्र धावसंख्या लागली जाते स्कोरबोर्डवर 10 धावा. 17 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडू 25 धावा. सॉरी 26 धावांची आवश्यकता आहे. सिंगल रन्स इथे मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय अनिकेत राऊत यांचा. सिंगल रन्स मिळते. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 16 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला अथर्व तर दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अमन. इथे पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि जर पाहिलं तर हलकीशी अपील होती. फलंदाज सेफ आहे.
नक्कीच आपण पाहतोय जी पॉपिंग क्रीज होती ती त्यांनी क्रॉस केलेली होती. खूप चांगले प्रयत्न होते. डी-एन-सी-सी संघाचे चांगले क्षेत्ररक्षण देखील केलं होतं. मात्र पंचांनी त्वरित इथे पाहिलं. टीव्ही स्क्रीनकडे आले आणि तदनंतर थर्ड अंपायरकडे डिसिजन दिला गेला. आतापर्यंत जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हणलं तर कमी थर्ड अंपायर होते. आता स्क्रीनवर आपण पाहू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने, कारण की विचार केला तर ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. खूप चांगलं इथे कॅमेरा वर्क करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तनय आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं कॅमेरा वर्क करतोय. इथे तर यस नोची कॉलिंग आणि गडी बाद होईल तो म्हणजेच नक्कीच इथे गडी बाद होतोय. अथर्व चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. सो रनांमध्ये आणि चेंडूमध्ये 10चा गॅप आहे तो कुठेतरी इथे पाहायला मिळतोय. प्रयत्न केले होते अनिकेत राऊत यांनी चांगला फलंदाजी करण्यासाठी, परंतु चांगले क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळते डी-एन-सी-सी संघाकडून. आतापर्यंत जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ओहो, हा फटका मारण्याचा प्रयत्न ओमकार याचा, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, इथे मात्र ते दर्शवलं जात आहे. फटका बसत नाहीये. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न चुकीचा ठरतोय. इथे जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र 24 धावांचं ओझ आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत राऊत एका बाजूला. जोपर्यंत अनिकेत राऊत आहे तोपर्यंत मॅच इथे ऑन असेल. हे सामन्याची डिपेंडिंग स्कोर आहे तो देखील नक्कीच पूर्ण करू शकतायत अनिकेत राऊतच्या या बॅटिंगतून, कारण की चांगली बॅटिंग त्यांनी आतापर्यंत दर्शवले. मॅचच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 4 चौकार त्याच्या बॅटमधून गॅप शॉट आले होते. इथून पाहायला मिळेल गोलंदाजाच्या विरोधात मात्र गोलंदाजी करताना कशी फलंदाजी करेल. तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले, हीच लयबद्ध गोलंदाजी सुरू ठेवतील का? ओहो, शॉट ऑफ प्लेन थोडासा हलक्या हाताने चेंडूला फेकलं होतं. लूज चेंडू होता, मात्र आघात करण्याच्या प्रयत्नात चेंडू जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. गॅपमध्ये खेळलाय. गोलूला मात्र चान्स मिळणार नाहीये हा चेंडू अडवण्यासाठी. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. 4 धावा. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय कंप्लीट झाले आहेत आणि 16 धावा स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. इथून 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा चंदन मागच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती. मला तो मॅच देखील मिळवली होती, परंतु इथून पाहायला मिळेल. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 19 धावांची आवश्यकता असेल. फटका इथे थोडस बॅकफुटला गेलं होतं. फटका सजवायचा होता, परंतु समोरच्या दिशेने ज्या पद्धतीने खेळला, अक्रॉस द बॅट आली असती, क्रॉस फटका खेळला असता तर हा नक्कीच चौकार गेला असता, परंतु मनामध्ये काहीतरी वेगळं चाललं होतं. चांगली गोलंदाजी म्हणेन पुण्याची एकदा. देखील चेंडू थोडस खडे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहतोय, फटका बसत नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. थोडेसे चेंडूवर या ठिकाणी लटकले होते. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे, ही मात्र भूमिका पार पाडताना मिस्टर अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय. अनिकेतच्या बॅट मधून जर पाहिलं तर 12 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि 15 रन्स आले आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 15 धावा अजूनही जमवायच्या आहेत. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला.
15 धावांची आवश्यकता. टॅप केलाय चेंडू परंतु सिंगल रन्स इथे कंप्लीट होईल. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सहा चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विकेटचा जर विचार केला तर दोन्ही संघाचे एक एक विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. म्हणजे 14 धावा हे नक्कीच आपण पाहतोय जमवायचा विचार करेल संघ माल्याली संघ. तर दुसऱ्या बाजूला डीएनसीसी संघ ज्या 14 धावा आहेत ते वाचवण्याचं काम इथे गोलंदाज करेल का? सुमित पहिला चेंडू इथे आघात केलाय. चेंडूवर मात्र नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. सुमित 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कुठेतरी शेवटचं षटक थोडंसं महाग पडलं असं नक्कीच मी म्हणेन. 12 धावांचं षटक होतं आणि इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. फटका तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवर येतोय. रन्स मिळणार नाहीये. आता मात्र 4 चेंडू 14 धावा. थोडस कठीण परिस्थितीमध्ये अल्याली संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न तर केले होते अनिकेत राऊत याने परंतु यश आलं नाही. त्यामागे विचार केला तर शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता. इथून सामना जर पाहिला तर आता डीएनसीसीच्या खेळामध्ये